मुलं जॉईन होत आहेत. थोडा अजून 2-1 मिनटं वेट करू आपण आणि मग मी लगेच प्लाझ्मिड काय ते समजून सांगणार आहे. नंतर आपण प्लाझ्मिड वेक्टर फॉर प्लांट्स ते समजून घेणार आहोत. नंतर कॉम्पिटेंट होस्ट. बाकीचे मुलं जॉईन होईपर्यंत मी तुम्हाला सांगतो आपण क्लोनिंग वेक्टर बघितलं. काय घेतलं आहे? क्लोनिंग वेक्टर. क्लोनिंग वेक्टर म्हणजे काल सांगितलं मी नेमकी त्याचा अर्थ काय, की एक जो वेक्टर आहे ज्याला आपण क्लोनिंग वेक्टर बॅक्टेरियामधून जो प्लाझ्मिड घेणार त्याला आपण कट करणार, त्याच्यामध्ये जो काही डिझायर्ड जीन आहे तो टाकणार आणि आपण त्याला काय म्हटलेले? वेक्टर म्हटलेले. तर आपण हे क्लोनिंग वेक्टर समजून घेताना काल आपण उदाहरणासहित समजून घेतलं वेक्टर कशाला म्हणायचं आहे, क्लोनिंग वेक्टर कशाला म्हणायचं आहे. तर आता आपण हे प्लाझ्मिड आज समजून घेणार आहोत. प्लाझ्मिड समजून घेताना आपल्याला क्लोनिंग वेक्टर काय तो समजलं पाहिजे, म्हणून काल आपण क्लोनिंग वेक्टर घेतला. आता आपल्याला प्लाझ्मिड काय ते समजून घ्यायचं आहे. तुम्ही या जे लिहिलेलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या. मी काय सांगतो ते ऐका, की द प्लाझ्मिड मोस्ट कॉमनली यूज in a recombinant DNA technology are those replicate in E. coli. Escherichia coli आपण ज्याला म्हणतो Escherichia coli. आता बघा प्लाझ्मिड आपण समजून घेतोय. द प्लाझ्मिड मोस्ट कॉमनली यूज इन RDNA टेक्नॉलॉजी. मी तुम्हाला RDNA टेक्नॉलॉजी काय ते सांगितलं. RDNA टेक्नॉलॉजी मध्ये काय करतात ते पण सांगितलं. आता याचा जास्तीत जास्त जर या RDNA टेक्नॉलॉजी मध्ये यूज होत असेल तर तो प्लाझ्मिड हा कॉमनली यूज केला जातो. आता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की हे जे काही आपण शिकतोय प्लाझ्मिड RDNA टेक्नॉलॉजी, की जगभरामध्ये सायन्स ज्या वेळेला डेव्हलप होताना त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर वाटा असेल मेडिकल सायन्समध्ये तर आपलं बायोलॉजीचा आहे. मग त्यामध्ये RDNA टेक्नॉलॉजीमध्ये काय आहे की 2 वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम जे आहेत त्या ऑर्गॅनिझमच्या जीन एकत्र करून, लक्षात आलंय, ते एखाद्या बॅक्टेरियल सेलमध्ये टाकायचं आहे आणि मग ती होस्ट सेल आपण जिला म्हणतो ती काय होते, मल्टिप्लिकेशन तिचं होतं आणि आपल्याला पाहिजे ते प्रोडक्ट मिळवता येतं. म्हणजे एखादा जीन किंवा एखादा काय असेल, तुम्हाला प्लांट असेल फॉर एक्झाम्पल, आणि त्या प्लांटचं काय प्रोटीन प्रोड्यूस करण्याची क्षमता जास्त आहे, प्रोटीन प्रोड्यूस करण्याची क्षमता जास्त आहे, परंतु त्याच्यामध्ये डिसीज आहे, त्याला डिसीज जास्त होतात. मग दुसरा एक प्लांट असा आहे की ज्याच्यामध्ये काय डिसीज कमी आहे. डिसीज काय आहे, इथं डिसीजशी फाईट करण्याची क्षमता जास्त आहे, म्हणजे या डिसीजला बळी पडत नाही, ससेप्टेबल नाही, आणि हा काय प्रोटीन जास्त प्रोड्यूस करतो. लक्षात घ्या, हा काय करतो, प्रोटीन जास्त प्रोड्यूस करतो, पण हा याला डिसीज होतो. दुसरा असं गृहीत धरा, हा प्रोटीन कमी प्रोड्यूस करतो. काय करतो, प्रोटीन कमी प्रोड्यूस करतो, परंतु डिसीजशी फाईट करण्याची क्षमता जास्त आहे, असं गृहीत धरा. लक्षात RDNA टेक्नॉलॉजीचा यूज कसा होतो. हायब्रिडायझेशन असेल, हायब्रिडायझेशन एक पार्ट आहे, तो पण आपण समजून घेऊ. पण RDNA टेक्नॉलॉजी डेव्हलप होताना याचा यूज काय होतो मी जे सांगितलं. मग करता सायन्स काय करतं या टेक्नॉलॉजी यूज करताना, याचा जो जीन आहे, याचा जो सेगमेंट आहे, जीन फॉर टू प्रोटेक्ट दिस प्लांट फ्रॉम डिसीज, मग तो जीन काढायचा, तो जीन घ्यायचा, तो इन्सर्ट करायचा, आणि मग या जे काही आपल्याला नवीन जे काही डेव्हलप करायचे, नवीन स्पेसीज आणायचे, नवीन प्लांट आणायचे, ज्याला ट्रान्सजेनिक प्लांट म्हणतात. तर अशा वेळेला तो जीन याच्यात आला की नवीन प्लांट जो तुम्हाला व्हरायटी मिळणार आहे, प्लांट मिळणार आहे, तो कसा असेल, तो प्रोटीन जास्त प्रोड्यूस करेल आणि डिसीजशी फाईट करेल, म्हणजे आपल्याला प्रोडक्शनही वाढवायला मिळालं आणि प्लांटही सेफ मिळतो. केवळ या ट्रान्सजेनिक प्लांटमुळे ते शक्य. ट्रान्सजेनिक जे काही प्लांट तयार करतात ते फक्त RDNA टेक्नॉलॉजीमुळे शक्य आहे. तुम्हाला मार्केटमध्ये मिळणारे जे काही अँटीबायोटिक्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोडक्ट आहेत, ते प्रोडक्ट मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला RDNA टेक्नॉलॉजीचा यूज होतो.
मग यामधला बारीक कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे, जो महत्त्वाचा कन्सेप्ट आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे की प्लाझ्मिड याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. आता बराच वेळेला काय होतं, प्लाझ्मिड काय तेच कळत नाही, प्लाझ्मिडचा अर्थच कळत नाही आणि प्लाझ्मिड तर चाललंय. मग प्लाझ्मिडचा अर्थ तुम्हाला समजून सांगतो की समजा एखादा बॅक्टेरिया आहे, काय हा बॅक्टेरिया आहे, हा एक बॅक्टेरिया असं गृहीत धरा, समजा इकोलायचा आहे. मग ह्या बॅक्टेरियामध्ये काय आहे की याला डीएनए आहे, याचा डीएनए आहे, याला आपण बॅक्टेरियल डीएनए म्हणायचं. लक्षात घ्या, ही एक जी काही सेल आहे जी आपण वापरणार आहे वेक्टर काढण्यासाठी, मग हा डीएनए आहे. आणि इकडे जो आहे, इकडे हा स्मॉल सर्क्युलर एक्स्ट्रा सेल्युलर डीएनए आहे. लक्षात घ्या, एक्स्ट्रा म्हणजे काय, हा तर आहेच, हा याचं काम करतो, पण हा एक्स्ट्रा आहे म्हणून त्याला एक्स्ट्रा सेल्युलर डीएनए म्हटलंय. मग ह्या एक्स्ट्रा सेल्युलर डीएनएचा वापर आपल्या सायन्समधून किंवा आपण त्याचा वापर करून काय केलंय, अशी प्लाझ्मिड बनवले. मग याचा यूज कशासाठी केला की याच्यामध्ये एक क्षमता आहे, इट सेल्फ रिप्लिकेट इन अनदर सेल. दुसऱ्या सेलमध्ये जर याला टाकलं तर हा काय होतो, रिप्लिकेट होतो, म्हणजे याचे परत नवीन जो काही एक्स्ट्रा सेल्युलर डीएनए तो परत तयार होणार. म्हणजे तुम्ही जर तो होस्ट सेलमध्ये टाकला परत तो काय करेल, तयार होईल. पण त्याच्यामध्ये काय क्षमता आहे, आपल्याला जे पाहिजे तो सेगमेंट टाकायचा, त्याचं सुद्धा रिप्लिकेशन आपण करू शकतो. म्हणजे हा प्रकार जो आहे हा आपल्याला केवळ प्लाझ्मिडमुळे शक्य झाला. कशामुळे शक्य झाला, प्लाझ्मिडमुळे. म्हणून प्लाझ्मिड काय ते आधी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो की प्लाझ्मिड म्हणजे एक असा बॅक्टेरियामधला छोटासा सर्क्युलर डीएनए आहे जो एक्स्ट्रा आहे. आपल्याला माहिती आहे, तुमच्याकडे एखादी गोष्ट एक्स्ट्रा असेल आणि ती जर दुसऱ्याला दिली, काय केलं, एखादी गोष्ट आपल्याकडे एक्स्ट्रा ती आपण दुसऱ्याला दिली, त्याला जर त्याचा उपयोग होत असेल आणि त्याचा एक्स्ट्रा असल्याकारणाने तुम्हालाही त्याची गरज नाही, तर तुम्ही ते देणार, दिलं पाहिजे, असा निसर्गाचा नियम. या बॅक्टेरियल सेलकडे काय एक्स्ट्रा आहे, एक्स्ट्रा सेल्युलर डीएनए, त्याला आपण म्हटलंय स्मॉल आहे, एक्स्ट्रा सेल्युलर आहे, आणि मग त्याला आता आपण नाव दिलंय प्लाझ्मिड. समजलं, प्लाझ्मिड काय, बॅक्टेरियल सेल मधला एक्स्ट्रा सेल्युलर डीएनए, म्हणजे ऑलरेडी बॅक्टेरियल डीएनए हा त्याचं काम करत असतो, पण हा एक्स्ट्रा आहे. मग प्लाझ्मिडचा या एक्स्ट्राचा आपण उपयोग कसा करायचा, द प्लाझ्मिड मोस्ट कॉमनली यूज इन अ रिकॉम्बिनंट डीएनए. आणि हे प्लाझ्मिड जास्तीत जास्त आरडीएनए टेक्नॉलॉजीमध्ये वापरले जातात. आर दोज रिप्लिकेट इन ई कोलाय, आणि त्यांची रिप्लिकेशन ई कोलाय जो आहे तो होस्ट सेल म्हणून जास्तीत जास्त वापरला जातो, आणि त्याच्यामध्ये रिप्लिकेशन सुद्धा करण्याची क्षमता आहे. म्हणजे जेवढे तुम्ही त्याच्या रिप्लिकेशन होईल तेवढ्या आपल्याला काय मिळणार आहे, जे प्रोडक्ट पाहिजे ते मिळणार आहे. आता एक उदाहरण सांगतो. समजा कालही सांगितलं ना, आजही लक्षात घ्या की तुम्हाला जीन फॉर इन्सुलिन तयार करायचं आहे. आज मार्केटमध्ये काय झालंय, किंवा आपण जर विचार केला जगामध्ये, जर असे काही लोक आहेत की ज्यांना इन्सुलिन द्यावं लागतं आर्टिफिशियल. कसं द्यावं लागतं, आर्टिफिशियल इन्सुलिन द्यावं लागतं. आणि आर्टिफिशियल इन्सुलिन द्यायचं तर मग ते त्याचं प्रोडक्ट कुठं करायचं, कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाच्या बॉडीमध्ये पॅन्क्रियास ग्लँड आहे, तिथं आयसोलेट ऑफ लँगरहान्स सेल्स आहेत, त्या काय करत असतात, इन्सुलिन प्रोडक्शनला मदत करत असतात, इन्सुलिन प्रोडक्ट करत असतात. आणि मग हा इन्सुलिन काय करतो, आपल्या ब्लडमध्ये शुगर लेवल कंट्रोल करायचं, नियंत्रण करायचं, म्हणजे थोडक्यात नॉर्मल ठेवायचं काम हा इन्सुलिन करत असतो. पण बऱ्याच लोकांमध्ये जीन डिफेक्ट असतो. याचा परिणाम काय होतो, जीन फॉर इन्सुलिन जो आहे तो जर डिफेक्टिव्ह असेल तर त्या व्यक्तीमध्ये इन्सुलिन प्रोड्यूस होत नाही, किंवा इन्सुलिन कमी प्रमाणात प्रोड्यूस होतं, आणि मग त्याच्या ब्लडमध्ये शुगर लेवल काय होते, कमी जास्त होते, किंवा मग शुगरच नियंत्रण राहत नाही, आणि मग त्याला डायबिटीज होतो. मग असं लोकांना काय करावं लागतं, तर इन्सुलिन आर्टिफिशियली त्यांना इंजेक्शन द्यावं लागतं इन्सुलिनचं. मग त्या इंजेक्शनमध्ये येणारं इन्सुलिन हे कुठून आलं, तर आरडीएनए टेक्नॉलॉजीचा यूज करून ते मिळवलं गेलं. वेगवेगळ्या ज्या काही मेडिसिनल प्रोडक्ट करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांचे रिसर्च सेंटर असतात, मग त्यांना या अशा प्रकारच्या या जे काही टेक्नॉलॉजी आहेत त्या पुरवल्या जातात, आणि मग ते काय करतात, हे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणतात, इन्सुलिन वगैरे.
आता ते काय ते थोडक्यात सांगतो. त्याच्यात बी काय करतात, असा एक सेगमेंट समजा आता इन्सुलिन प्रोड्यूस करणं असेल आपल्यामध्येच आहे, फॉर जीन आपल्यामध्येच आहे. मग आपल्याकडूनच काय करायचं आहे, ह्युमन बिईंगची डोनर सेल म्हणून वापर करायचा आणि जीन फॉर इन्सुलिन घ्यायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल असा आपण एक ह्युमन हार्ट डोनर सेल समजली ह्युमनची, आणि आपण काय केलंय याच्यातला जीन फॉर इन्सुलिन घेतला, जीन फॉर इन्सुलिन. मग अशा वेळेला आपल्याला व्हेक्टर वापरावा लागतो. लक्षात आहे, तो काय आहे, तो प्लाझ्मिडच असतो. प्लाझ्मिडच म्हणजेच हा व्हेक्टर असतो. मग याला असा हा जो एखाद्या सेल मधून घेतलाय, समजा इकोलायचाच घेतलाय, मग हा जीन फॉर इन्सुलिन इथं इन्सर्ट करायचा. मग ह्या इकोला आता याला आपण होस्ट सेल म्हणूया, ज्या सेल मधून होस्ट सेल, मग आपण याच्यात इन्सर्ट केलं. आता याच्या पाहिजे तेवढ्या सेल मिळतात. या बॅक्टेरियल सेल जे होस्ट सेल आहे याचे नंबर ऑफ सेल मिळतात, आणि नंबर ऑफ सेल मिळाला. आता ज्या वेळेला आपण हे याच्यात टाकणार, तो जो क्लोनिंग वेक्टर आहे हे याच्यात इन्सर्ट केला की आपल्याला नंबर ऑफ काय मिळणार आहे, त्या या सेल मिळणार आहेत. आणि ह्या सेल मग इथून आपण काय करणार, यांचा यूज करून इन्सुलिनचं प्रोडक्ट बनवणार आहे. असं हे चालतं. असे मेडिसिनल सायन्स आपण ज्याला म्हणतो, मेडिकल सायन्स आहे, त्याचा यूज असा होतो. म्हणजे जीन फॉर इन्सुलिन आहे. मग प्रोटीन आहेत मार्केटमध्ये येणारे, नंबर ऑफ प्रोटीन आहेत ज्याची आपल्याला गरज आहे, ते आपल्या शरीरात किंवा त्यांचं प्रोडक्शन कमी असेल तर अशा वेळेला आर्टिफिशियल प्रोव्हाइड केलं. म्हणून द प्लाझ्मिड्स, आता तुम्हाला प्लाझ्मिड काय ते कळणं फार गरजेचं आहे, कारण तुम्हाला काही पुस्तकात दिलेलं नाही प्लाझ्मिड म्हणजे काय. पण प्लाझ्मिडचा अर्थ समजणं गरजेचं आहे, तुम्ही तुम्हाला सांगितलं आहे. आता दुसरं असं आहे प्लाझ्मिड व्हेक्टर्स फॉर प्लांट्स. आता हे आपण आपल्याबद्दल बोललो. कोणाबद्दल बोललो आपण, आपल्याबद्दल. प्लाझ्मिड व्हेक्टर्स फॉर प्लांट. आता आपण प्लांट बद्दल बोलणार आहोत. आता प्लांट बद्दल बोलायचं तर आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत, बॅक्टेरिया आहेत. म्हणजे सॉइल बॅक्टेरिया आहे. काय आहे, सॉइल बॅक्टेरिया. आता तुम्हाला सांगायला काय हरकत नाही, जिथं समजा लिग्युमिनस प्लांट असतात, शेंगाची झाडं असतात, तिथं काय असतं म्हणजे का, काही आपण बॅक्टेरिया असतात, रायझोबियम बॅक्टेरिया, ते सायनो बॅक्टेरियम आपण ज्याला म्हणत असतो, ते एक प्रकारचं त्यांच्यामध्ये असोसिएशन असतं. लक्षात आलंय. आणि त्या असोसिएशन बॅक्टेरिया त्यांना नायट्रोजन फिक्स करून देतो आणि प्लांट त्यांना राहायला जागा देतो. अशी जी काही त्यांच्यामध्ये असोसिएशन असतं, सिम्बायोटिक असोसिएशन, त्यामुळे त्यांची लाईफ चालते. आणि मग अशाच प्रकारचे काही बॅक्टेरिया हे सॉईलमध्ये असतात, ते आपण समजून घेणार आहोत. एक एक पॉईंट इथं बोर्डवर लिहिला आहे, तुम्ही तशा पद्धतीने तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता. आता तुम्ही एकदा हे सगळे पॉईंट बघून घ्या, सगळे पॉईंट व्यवस्थित बघा, हे बोर्डवर लिहिले व्यवस्थित वाचा. मग मी तुम्हाला एक एक पॉईंट व्यवस्थित परत सांगतो की कशा प्रकारे हे काय, याला आपण काय म्हणायचं, हे सगळं व्यवस्थित सांगणार आहे. पण एक एक पॉईंट तुम्ही बघा व्यवस्थित. आता बघा, तुम्ही पॉईंट वाचले असतील तर याच्यामध्ये समजा प्लाझ्मिड व्हेक्टर फॉर प्लांट्स, आपल्याला काय, आता जसा हा प्लाझ्मिड व्हेक्टर आहे, लक्षात आलं, हा प्लाझ्मिड व्हेक्टर फॉर प्लांट्स, मग हाच प्लाझ्मिड व्हेक्टर म्हणून काम करतो. आता व्हेक्टर म्हणजे काय माहिती तुम्हाला, व्हेक्टरचं काम काय असतं आपल्या भाषेमध्ये ध्यानात ठेवा. एखादं मटेरियल आहे आणि ते मटेरियल आपल्याला काय करायचंय, दुसरीकडे नेऊन टाकायचंय, दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकायचंय. अशा वेळेला आपण ट्रान्सपोर्टसाठी काहीतरी वापरतो. मग ते वेगवेगळे नाव आहेत, ट्रॅक्टर आहे, ट्रक आहे, अशी इथे वेगवेगळे व्हेक्टर आहेत. असेच वेगवेगळे व्हेक्टर आहेत. ते काय करतात, मग जसं मटेरियल असेल त्याप्रमाणे ते व्हेक्टर वापरावं लागतात. कोणतं प्रोडक्ट वाहून नेण्यासाठी काय आपण वापरायचं, आपण आपल्या डेली लाईफमध्ये ठरवतो की एखादं मटेरियल आहे ते वाहण्यासाठी कोणतं मटेरियल, कोणत्या प्रकारचं जे काही कंडक्ट करू शकतं किंवा कॅरी करू शकतं, अशा प्रकारचे आपण ट्रान्सपोर्ट सिस्टीम आपण वापरतो लाईफमध्ये, डेली लाईफमध्ये. तसंच ह्या जे काही प्लाझ्मिड व्हेक्टर आहेत हे प्लांटसाठी सुद्धा वापरतात. प्लाझ्मिड व्हेक्टर फॉर प्लांट्स, लक्षात आलं. मग आपण व्हेक्टर वापरतो. व्हेक्टरचं काम एकच, दुसऱ्या सेलमधला जीन घ्यायचा आणि तो दुसऱ्या सेलमध्ये, होस्ट सेलमध्ये न्यायचा, म्हणजे डोनरकडून घ्यायचा, होस्ट सेलमध्ये न्यायचा, होस्ट सेलकडे न्यायचा. दोन्हीच्या मध्ये जो आहे तो व्हेक्टर आहे. लक्षात आहे. याचं काम आहे
की डोनर सेलकडून घ्यायचा, होस्ट सेलमध्ये न्यायचं आणि होस्ट सेलचं काम काय रिप्लिकेशन करायचं. बरं, होस्ट सेलचं रिप्लिकेशन होता कोणाचं रिप्लिकेशन होतं? जो वेक्टर आहे क्लोनिंग वेक्टर त्याचं सुद्धा काय होतं रिप्लिकेशन होतं. म्हणजे तुम्ही सुरुवातीला एक जीन्स टाकला त्याच्यामध्ये, लक्षात आलंय, त्याचे तुम्हाला नंबर ऑफ कॉपी, मिलियन ऑफ कॉपीज आपण मिळवू शकतो. कारण या ज्या काही होस्ट सेलमध्ये तुम्ही टाकणार आहात त्याचे एकाचे 2, 2चे 4 अशा नंबर ऑफ कॉपीज आपण मिळवू शकतो. म्हणजे तुमच्याकडे एक सेगमेंट असेल, काय असेल, एक सेगमेंट, तरी तुम्ही त्याच्यापासून कित्येक प्रोडक्ट मिळवू शकतात. हीच डीएनएची आरडीएनए टेक्नॉलॉजी खासियत आहे. तुम्हाला एक सेगमेंट मिळाला एखाद्या डीएनएचा आणि ज्याच्यापासून काहीतरी प्रोडक्ट होत आहे, काहीतरी प्रोडक्ट मिळणार आहे, तरी तुम्ही त्या सेगमेंटचा यूज करून आणि त्याचबरोबर आरडीएनए टेक्नॉलॉजीचा यूज करून त्याच्यापासून पाहिजे तशा, आणि एकदा मिळाला की तुम्ही तसं नंबर ऑफ कॉपीज त्याचे मिळवू शकता. आता आपण एक पॉईंट समजून घ्या. प्लाझ्मिड वेक्टर फॉर प्लांट्स. मग आपल्याला बॅक्टेरिया, सॉइल बॅक्टेरिया, ॲग्रोबॅक्टेरियम जो ट्यूमफॅसियन आहे, म्हणजे आता एक आपण जसं मी तुम्हाला आधी ई कोलाई सांगितला, बरोबर आहे, तसा असा एक सॉइल बॅक्टेरिया आहे, त्याचं नाव आहे ॲग्रोबॅक्टेरियम ट्यूमफॅसियन्स. लक्षात घ्या, ॲग्रोबॅक्टेरियम ट्यूमफॅसियन्स हे त्या बॅक्टेरियाचं नाव आहे, ज्याच्यामध्ये काय आहे प्लाझ्मिड वेक्टर, आपण ज्याला प्लाझ्मिड म्हणतो, त्या प्लाझ्मिडचा आपण यूज करतो. बरोबर आहे. मग आता ते समजून घ्यायचं आहे आपण. तुम्हाला हेच पॉईंट महत्वाचे मी जे बोर्डवर लिहिले ते, लाईव्स ऑर विच फाउंड इन सॉइल, लाईव्स म्हणून किंवा फाउंड म्हणजे कुठं असतात, कुठं जगतात, राहतात असं म्हणायचं आहे आपल्याला. वेअर विच फाउंड इन अ सॉइल, कुठं असतात ते सॉइल मध्ये असतात. लक्षात. आणि नंतर प्लांट डिसीज. आता ह्या ॲग्रोबॅक्टेरियममुळे, ट्यूमफॅसियनमुळे काय होतं, प्लांट डिसीज. लक्षात घ्या. बघा आपल्याला काय समजून घ्यायचंय, जो असा आहे की ज्याच्यामुळे काय होतो डिसीज होतो, प्लांटला काय होतो डिसीज होतो. म्हणजे आपण ह्या निसर्गाकडून एक गोष्ट शिकायची की एखादी गोष्ट वाईट करणारा असेल तर त्याच्याकडून माणूस हा एवढा बुद्धिमान आहे, आपला ब्रेनचा जर वापर केला की एखादा वाईट काम करणार आहे त्याच्याकडून आपण चांगलं काम करून घेऊ शकतो, चांगलं काम करून घेऊ शकतो. बघा आता कसं का, हा ॲग्रोबॅक्टेरियम ट्यूमफॅसियनचा जो आहे तो जो सॉइल बॅक्टेरिया आहे त्याच्यामध्ये एक टीआय प्लाझ्मिड असतो. काय असतो, टीआय प्लाझ्मिड. त्याला ट्यूमर इंड्यूस करणारा प्लाझ्मिड, ट्यूमफॅसियन कंटेन्स. हा जो बॅक्टेरिया मी सांगितला आहे याच्यामध्ये काय असतो, टीआय प्लाझ्मिड असतो. आणि हा टीआय प्लाझ्मिड जो असतो, या टीआय प्लाझ्मिड किंवा प्लांट डिसीज जो आहे त्याला त्याच्यामुळे होतो क्राउन गॉल. काय होतो, क्राउन गॉल. लक्षात घ्या. म्हणजे ट्यूमर आहे एक प्रकारचा, क्राउन गॉल म्हणजे एक्स्ट्रा ग्रोथ होते त्याची. लक्षात आहे, तिथं ट्यूमर तयार होतो म्हणून त्याला ट्यूमर इंड्यूस म्हणतात, इंड्युसर. लक्षात आहे. आता समजा एक उदाहरण सांगतो तुम्हाला. हा प्लांट आहे असं गृहीत धरा, हा प्लांट आहे असं गृहीत धरायचं. लक्षात आहे. आणि हे सॉइल बॅक्टेरिया आहे, याच्यामुळे काय होणार ट्यूमर, इथं काय होईल ट्यूमर. आणि ह्या कोणामुळे होणार आहे, ह्या ॲग्रोबॅक्टेरियम ट्यूमफॅसियनमुळे. लक्षात आलंय. आणि तो कुठं असतो सॉइल मध्ये. प्लांट डिसीज कोणता होईल, क्राउन गॉल म्हणजे एक प्रकार ट्यूमर तयार होईल, त्याला काय म्हणायचं क्राउन गॉल. आता हा असा याच्यामध्ये काय की ज्याच्यामुळे काय होणार, ट्यूमर होणार आहे. मग ट्यूमफॅसियन कंटेन्स म्हणजेच कोण, ॲग्रोबॅक्टेरियम ट्यूमफॅसियन कंटेन्स टीआय प्लाझ्मिड. त्याच्यामध्ये काय असतो टीआय प्लाझ्मिड, टी फॉर ट्यूमर इंड्यूस प्लाझ्मिड्स. लक्षात आहे. तो प्लाझ्मिड, ह्या प्लाझ्मिड मध्ये काय असणार आहे, याच्यामुळे काय होईल ट्यूमर होईल म्हणजे एक्स्ट्रा ग्रोथ होईल. टीआय प्लाझ्मिड कंटेन्स अ ट्रान्सपोसन्स. ट्रान्सपोसन्सचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये एक क्षमता आहे जम्पिंग जीन सारखं, एकीकडून दुसरीकडे काय करायची, जंप मारायची, लोकेशन चेंज करू शकतो. ही टीआय प्लाझ्मिड कंटेन्स ट्रान्सपोसन्स कॉर्टी डीएनए. म्हणजे या टीआय प्लाझ्मिड मध्ये क्षमता आहे ट्रान्सपोसन्स म्हणजे काय, जीन जे आहेत ते काय करू शकतात, लोकेशन चेंज करू शकतात, त्याला आपण जम्पिंग जीन म्हणतो. लक्षात आहे, इन जीनोम. आता कॉर्टी डीएनए विच इन्सर्ट कॉपीज ऑफ इटसेल्फ इनटू द क्रोमोझोम इन्फेक्टेड प्लांट सेल. आणि मग तो काय करेल, टी डीएनए विच इन्सर्ट कॉपीज ऑफ इटसेल्फ, त्याच्या स्वतःच्या कॉपीज ज्या असतील त्या काय करेल, विच इन्सर्ट इटसेल्फ इनटू द क्रोमोझोम इन्फेक्टेड प्लांट सेल. इन्फेक्टेड प्लांट सेल जे आहेत त्याच्यामध्ये त्याच्या ते कॉपीज काय करेल, तो इन्सर्ट करेल. म्हणजेच काय, आता म्हणजेच याच्यामुळे काय होणार आहे, त्याच्यामध्ये ट्यूमर तयार होणार आहे.
आता आपलं सायन्सने याचा काय फायदा करून घेतला, हा जो टीआय प्लाझमिड आहे ना, बरोबर आहे, याच्यामुळे काय होतो, त्याला क्राउन गॉल होतो. मग आपण काय करायचा, असा ह्या जीनच्या ऐवजी आपल्याला जे पाहिजे तो जीन इथं टाकायचा. कुठे, समजा टीआय प्लाझमिड आहे, बरोबर आहे, मग हा टीआय प्लाझमिड असं गृहीत धरा, हा टीआय प्लाझमिड आहे. मग या टीआय प्लाझमिड मध्ये काय करायचा, आपल्याला जो पाहिजे तो सेगमेंट, समजा जीन फॉर प्रोटीन आहे तो टाकायचा. तो टाकला म्हणजे याच्यामुळे त्याला क्राउन गॉल किंवा एक्स्ट्रा ग्रोथ न होता का होईल, त्या प्लांट मध्ये समजा जीन फॉर आपण जो प्रोटीनचा टाकला असेल तर त्याच्यामध्ये काय तयार होतील, तो जो काही ज्या वेळेला इन्फेक्ट करेल किंवा आपण आर्टिफिशियल त्याचा यूज करू शकतो, इन्फेक्ट करेल त्यावेळेला काय होईल, त्याच्याकडून पाहिजे तेवढे आपल्याला काय मिळू शकतात, प्रोडक्ट जे पाहिजे ते आपण मिळू शकतो. आणि असा जो प्लांट असतो त्याला आपण ट्रान्सजेनिक प्लांट असं म्हणतो. काय म्हणतो, ट्रान्सजेनिक प्लांट. काय म्हणतो त्याला, ट्रान्सजेनिक प्लांट. आता हे सगळे पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचे. आता एकीकडे तुम्हाला मी सांगितलं, काय सांगितलं, की आपण इथं काय वापरतो, प्लाझ्मिड व्हेक्टर वापरतो. पण दुसरा आहे कॉम्पिटेंट होस्ट. कॉम्पिटेंट होस्ट म्हणजे काय, असे कोणते कोणते होस्ट आहेत की ज्यांच्यामध्ये आपण असे प्लाझ्मिड टाकू शकतो. वी कॅन इन्सर्ट द प्लाझ्मिड्स इनटू द कॉम्पिटेंट होस्ट. मग असे कोणते होस्ट आहेत, त्यांची नावं लक्षात ठेवायचे. बॅसिलस हेमोफिलस, लक्षात घ्या, का नाही ठेवायचं, बॅसिलस हेमोफिलस. नंतर हेलिकोबॅक्टर, काय म्हटलंय, हेलिकोबॅक्टर. देन पायरोली अँड ई कोलाई. बघा हे जे मी इथं लिहिले ना, हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. नेम ऑफ अ कॉम्पिटेंट होस्ट. कॉम्पिटेंट होस्ट जे DNA टेक्नॉलॉजीमध्ये वापरले जातात ते त्यांचे नावं सांगा असं विचारलं तर हे नाव फार महत्वाचे. लक्षात आलं, हे नावं जर तुम्हाला असं वाटत असले तरी हे फार महत्वाचे आहे. बॅसिलस हेमोफिलस, हेलिकोबॅक्टर, पायरोली अँड ई कोलाई, हे 4 नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि अशा प्रकारे हा प्लाझमिडचा जो भाग होता जो महत्वाचा आहे, त्यातल्या त्यात तुम्हाला प्लाझमिड वेक्टर फॉर प्लांट्स हे लक्षात ठेवायचे. असे पॉईंट लक्षात ठेवायचे, हे उच्च नाव लक्षात ठेवायचे. आणि प्लाझमिड विचारलं की असं तुम्हाला लिहायचंय. आता तुम्ही सगळं व्यवस्थित वाचा. तुमचा मोबाईल जी स्क्रीन आहे ती झूम करा, बघा. काही वाटलं, काही अडचण असेल तर मला विचारा. मी तुम्हाला 5 मिनिटं देतो, त्यानंतर तुम्ही मला विचारू शकता. आणि मला हे सगळं झालं की मी सांगतो तेव्हा तुम्ही लेफ्ट व्हा. पण 5 मिनिटं तुम्हाला देतो मी विचारायला. ज्यांना एक पॉईंट लिहून घ्या. मी जे पॉईंट लिहिले हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येतील. कशा प्रकारे तुम्हाला एक्झामला लिहायचं आहे हे पॉईंट महत्वाचे आहेत. हे सगळे पॉईंट महत्वाचे इथपर्यंत प्लाझमिडमध्ये. हा, आता बघा, हा जो 2 नंबरचा पॉइंट आहे हा नेमकी ॲग्रोबॅक्टेरियम कुठे राहतो, कुठे जगतो ते इथं सांगितलंय. विच लिव्स इन सॉइल, लक्षात आलंय, विच फाउंड इन सॉइल असं म्हणू शकतात. नंतर आहे कॉम्पिटेंट होस्ट. आणखी एक विचारलंय कोणतरी, कॉम्पिटेंट होस्ट. कॉम्पिटेंट होस्ट म्हणजे काय, हा जो प्लाझमिड वेक्टर आहे, लक्षात आलंय, समजा डोनर सेल आहे. काय डोनर सेल, ही डोनर सेल आहे, बरोबर आहे. आता हा डोनर तर झाला म्हणजे याच्याकडून DNA घेणार, सेगमेंट घेणार आपण, बरोबर आहे. आणि दुसरा आपण एखाद्या बॅक्टेरियाकडून काय करणार, समजा या ई कोलाई याच्याकडून काय घेतला, प्लाझमिड घेतला. याला आता आपण काय म्हणणार, व्हेक्टर म्हटलं. काय म्हणणार, व्हेक्टर. प्लाझमिड हा याला व्हेक्टर काय होतो, कारण हा तिकडे देणार जीन. मग हा घेतल्यानंतर याचं
भाग आपण कट करतो आणि आता याच्यामध्ये जीन टाकला. काय टाकला? जीन फॉर इन्सुलिन वगैरे. आणि मग आता आपण काय केलं आहे, इकडे या ई कॉलामध्ये टाकला, इकडच्या नवीन याच्यात. मग याला म्हणायचं आला, हे झाला होस्ट आणि हे सगळे कोण आहेत? कॉम्पिटेंट होस्ट. म्हणजे आर्ट टेक्नॉलॉजीमध्ये वापरले जाणारे होस्ट सेल आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण काय करणार? क्लोनिंग वेक्टर टाकणार आहोत. लक्षात आलंय? हे कॉम्पिटेंट होस्ट. मला जे आता विचारलं तो कॉम्पिटेंट होस्टचा अर्थ असा आहे की हे तिथं आपल्याला ह्या याच्यामध्ये आता येतो आणि पाहिजे तेवढं त्याची कॉपी मिळवता येतात. चला ठीक आहे. म्हणजे तू लिहिलंय कॉम्पिटेंट होस्ट, विचारलं होतं ते पण लक्षात आलंय. ती एक काय होस्ट सेल आहे ज्याच्यामध्ये आपण क्लोनिंग व्हेक्टर टाकतो. असे वेगवेगळे आहेत म्हणून त्यांना एकत्रित आपण कॉम्पिटेंट होस्ट असं म्हटलेलं आहे. ओके, थँक्यू. बाकी आपण उद्या काय करूयात? आता उद्या पुढचा भाग घेणार आहोत, म्हणजे स्टेप घेणार आहोत. आतापर्यंत आपण एक थोडक्यात काय शिकलो? RDNA टेक्नॉलॉजीमध्ये काय काय वापरतात. उद्या आपण RDNA टेक्नॉलॉजीचा यूज करून कसं प्रोडक्ट मिळवतात ते आपण उद्या बघणार आहोत. धन्यवाद. उद्या आपण असंच 8 वाजता लेक्चर घेऊ. तुम्ही आता लेफ्ट होऊ शकता एक एक. तुम्ही आता लेफ्ट व्हा. आता बंद करतो.